पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. 2025 मध्ये जागतिक एड्स दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 1 डिसेंबरला. प्रश्न 2, कोणत्या पुरुष खेळाडूला 2025चा वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून निवडले? तर त्याचं उत्तर आहे आर्मंड डुप्लांटिस यांना. प्रश्न 3, आंतरराष्ट्रीय जाग्वार दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 29 नोव्हेंबरला. प्रश्न 4 पाहूया. टेमासेक होल्डिंग्जने भारताचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे पीयूष गुप्ता यांची. प्रश्न 5, सरस आजीविका फूड फेस्टिवल 2025चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे शिवराज सिंग चौहान यांनी. प्रश्न 6, 2025चा जागतिक कौशल्य आशिया स्पर्धामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 8वा क्रमांक. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करून घ्या. प्रश्न 7, कोणते विमानतळ वॉटर पॉझिटिव्ह दर्जा प्राप्त करणारे पहिले भारतीय विमानतळ बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रश्न 8, बँकिंग कनेक्ट कोणी सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे NPCL भारत बिल पे लिमिटेडने. प्रश्न 9, नागालँडचा 63वा राज्य स्थापना दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 1 डिसेंबर 2025ला. प्रश्न 10 पाहूया. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. एका आंतरराष्ट्रीय स्वरूपात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम कोणी मोडला? तर त्याचं उत्तर आहे विराट कोहली यांनी. प्रश्न 11, डॉक्टर हिफजुर रहमान यांनी कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे लिबिया देशाची. प्रश्न 12, हॉर्नबिल महोत्सवाची कोणती आवृत्ती आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे 26वी आवृत्ती. प्रश्न 13 पाहूया. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय 2025 बॅडमिंटन स्पर्धेत कोणत्या भारतीय बॅडमिंटन जोडीने महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले? तर त्याचं उत्तर आहे ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या दोघींनी. प्रश्न 14, कोणत्या राज्यातील पारंपरिक याक चुरपीला GI टॅग मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश राज्यातील. प्रश्न 15 पाहूया. भारत मालदीव द्विपक्षीय सराव एकुवेरींची 14वी आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे तिरुवनंतपुरम इथे. प्रश्न 16, सुलतान अझलन शाह कप 2025 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे रजत पदक. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.